रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभाग अध्यक्षपदी आमदार रोहितदादा पवार यांची निवड झाल्याबद्दल जामखेड तालुका व परिसरातील आजी माजी रयत सेवक व माजी विद्यार्थी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी सत्काराला उत्तर देताना आमदार रोहितदादा पवार यांनी कर्मवीरांचा वारसा आम्ही पुढे चालू ठेवू असे मनोगत व्यक्त केले। इथं आपण कार्य केलंय, त्यामुळे हे सगळे विषय असतात ते क्रिटिकल असतात। सरकार कमी पडलं तर आपण टँकर देतो, कारण का हा मतदारसंघ एक परिवार सारखा आम्ही आतापर्यंत जपलाय। 2029 पर्यंत असाच पद्धतीने परिवार म्हणून त्या ठिकाणी तिथे या मतदारसंघाकडे आम्ही बघणार आहोत। जे काही जमेल ते प्रामाणिकपणे त्या ठिकाणी आम्ही करू। रयत संस्था अतिशय प्रतिष्ठित आणि खूप चांगली संस्था आहे, त्यामुळे या संस्थेमध्ये सुद्धा काम करत असताना प्रामाणिकपणे कुठल्याही शिक्षकावर अन्याय होणार नाही, कुठल्याही व्यक्तीवर अन्याय होणार नाही, कुठल्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही या हेतूतून आम्ही तिथे काम करणार। कारण कर्मवीर भाऊराव अण्णांनी खूप सुंदर असं काम त्या काळामध्ये केलं, म्हणून आज खऱ्या अर्थाने आपण सर्वजण बहुजन समाजाचे मुलं मुली तिथे शिकू शकलो। आणि नंतर पवार साहेबांनी सुद्धा लक्ष घालून कर्मवीर भाऊराव अण्णांचाच विचार पुढे घेऊन आतापर्यंत या संस्थेमध्ये माझा अंदाज 1000 कोटीपेक्षा जास्त निधी विविध पद्धतीने परिचयातून लोकांकडनं सरकारकडनं अध्यक्ष म्हणून तिथं आणला। म्हणून आज ही संस्था अतिशय पॉवरफुल आणि मोठी संस्था झाली आणि ईशातली सगळ्यात मोठी संस्था आहे। त्याला अजून मोठं करण्यासाठी उत्तर विभाग आपण बघितला तर रयत मध्ये सगळ्यात मोठा विभाग कुठला असेल तो उत्तर विभाग आहे। त्याच्यामध्ये अहिल्यानगर येतो, त्यानंतर त्यात बीड येतो, नाशिक येतो, असे 3-4 जिल्हे त्याच्यामध्ये येतात। आणि तिथे असणाऱ्या तुमच्यासारख्या लोकांच्या ज्या कुठल्या अडचणी असतील तिथं आम्ही पारदर्शक पद्धतीने सोडू। 1 तारखेला बैठक आम्ही अहिल्यानगरला घेणार आहोत, तुमच्यातले काही प्रिन्सिपल तिथे येतील आणि मग ते आल्यानंतर तिथे जे काही विषय असतील आम्ही मांडू, तुम्ही बोलाल आणि अशा पद्धतीने आपण संवाद साधून त्या ठिकाणी काम करू। त्यामुळे हेच काम येत्या काळामध्ये आपण सर्वजण मिळून तिथे करू। आम्ही प्रामाणिकपर्यंत आतापर्यंत काम केलं, 29 पर्यंत सुद्धा प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम करू। आणि इथं असणाऱ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना मला एवढंच सांगायचंय की तुम्हाला सवय थोडी शांत व्यापातले तुम्ही सर्वजण लोक आहात, त्यामुळे कुणी आमच्यावर बोललं तर तुम्ही कधी काय बोलत नाही, पुढे येत नाही। जर कुणी कुठं काय वाद झाला तर सगळं निवांत त्या ठिकाणी तुम्ही करत असता। त्यामुळे याच्या पुढे कसं काम करायचं हे पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी ठरवावं। कुठल्याही व्यक्तीवर अन्याय होणार नाही याची भूमिका पदाधिकारी घेणं फार महत्वाचं आहे। एखाद्या ठिकाणी जात असताना ऍक्सिडेंट झाला तर तो कोण कुठला आहे, कुठला गावचा आहे हे न बघता त्याला मदत करणं पण तितकंच महत्वाचं आहे। स्वतःहून काम करणं हे जास्त महत्वाचं आहे सांगण्यापेक्षा आणि कुठेतरी आदेश आल्यापेक्षा। त्यामुळे त्या पद्धतीने याच्या पुढे काम करतील, जे करतील चांगलं, जे नाही करतील त्यांना सुद्धा आम्ही काय बोलणार नाही। शेवटी तो त्यांचा त्या ठिकाणी विषय। त्यामुळे हे जे नातं आहे ते तसंच चांगल्या पद्धतीने अजून ताकदीने 2029 पर्यंत आम्ही सर्वजण आपण सर्वजण त्या ठिकाणी सांभाळू। आणि पूर्वीचा जामखेड आणि आत्ताचा जामखेड हा तुम्ही त्या ठिकाणी डोळ्याने बघितलेला आहे। आणि आज या मतदारसंघाला का महत्व आहे, कशामुळे महत्व आहे, कोणामुळे महत्व आहे हे जरासा अंदाज लोकांनी या ठिकाणी घ्यावा, एवढंच या ठिकाणी मी आपल्या सर्वांना सांगतो। आणि एक जाता जाता सांगतो, या मतदारसंघामधल्या एखाद्याही सामान्य व्यक्तीवर म्हणजे या महाराष्ट्रातल्या एखाद्याही सामान्य व्यक्तीवर जर अन्याय झाला तर हा कार्यकर्ता शांत बसणार नाही। किती मोठी ताकद असली तर त्या ताकदीला गुडघे आणण्याशिवाय आम्ही तिथे राहत नाही, कारण का आम्ही महाराष्ट्राची माणसं आहोत। महाराष्ट्र कधी दिल्ली समोर झुकला नाही आणि त्याच पद्धतीने याच्या पुढे काम करत असताना आपल्या कर्मवीर भाऊंना अण्णांच्या विचाराला कुठेही तडा जाणार नाही। आणि बाहेरून जर कोणी घुसखोरी करत असेल, अतिक्रमण करून वेगळाच विचार या संस्थेमध्ये आणण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या विचाराला पण बगल देत फक्त कर्मवीर भाऊराव अण्णांचाच विचार या संस्थेमध्ये राहायला पाहिजे। आणि या महाराष्ट्रामध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार, कर्मवीर भाऊराव अण्णांचा विचार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा विचार, अण्णाभाऊ साठेंचा विचार हा कसा टिकेल यासाठी आम्ही काम करत राहू, आम्ही कटिबद्ध राहू। एवढंच सांगू, आपण आलात, आम्ही माझा सत्कार त्या ठिकाणी केला, त्यासाठी सर्वच शिक्षकांचे, प्राध्यापकांचे, प्रिन्सिपलचे, कार्यकर्त्यांचे, पदाधिकाऱ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कर्नाटक। अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा। चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा।